नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनामार्फत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत। 13 जुलै 2026 रोजी बांधकाम कामगारांसाठी 4 नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत। त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना म्हणजेच पेन्शन योजना। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे, कोण पात्र असणार, किती पेन्शन मिळणार, अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागणार, अर्जामध्ये कोणती माहिती भरावी लागणार। चला तर मग संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम या नवीन योजनेबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊया। यापूर्वी राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली होती। त्याचबरोबर आता बांधकाम कामगारांसाठी आणखी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे, ती म्हणजे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन योजना। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही योजना का सुरू करण्यात आली, तर केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन कायद्यानुसार पात्र बांधकाम कामगाराचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शनचा लाभ देणे आवश्यक आहे। याच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही नवीन निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच पात्र आणि आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत मंडळाकडे जीवित म्हणजेच सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांनाच पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे। पण यासाठी 2 महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील। पहिली अट, संबंधित बांधकाम कामगाराचे वय 60 वर्ष पूर्ण झालेले असावे आणि दुसरी अट, त्या कामगाराची मंडळाकडे किमान 10 वर्षाची नोंदणी असणे आवश्यक आहे। या दोन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर संबंधित बांधकाम कामगाराला या योजनेअंतर्गत वार्षिक जास्तीत जास्त 12,000 रुपयापर्यंत पेन्शनचा लाभ मिळू शकतो। आता या योजनेतील पती पत्नीसाठी असलेला नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। समजा एका कुटुंबात पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, तर अशा परिस्थितीत दोघांनाही स्वतंत्रपणे या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो। तसेच पती किंवा पत्नीपैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित पती किंवा पत्नी या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनासाठी पात्र राहतील। मात्र येथे एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत आधीपासून निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत असेल तर त्याच व्यक्तीला या योजनेचा दुबार लाभ दिला जाणार नाही। म्हणून या योजनेचा लाभ एकाच व्यक्तीला एकदाच निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेअंतर्गत नेमकी किती पेन्शन मिळणार? मित्रांनो, या योजनेमध्ये तुमची मंडळाकडे किती वर्ष नोंदणी सक्रिय आहे यावर पेन्शनची रक्कम ठरणार आहे। हे एका उदाहरणातून समजून घेऊया। जर तुमची मंडळाकडे 10 वर्ष सक्रिय नोंदणी असेल तर तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये पेन्शन मिळेल। जर तुमची 15 वर्ष सक्रिय नोंदणी असेल तर वार्षिक 9,000 रुपये पेन्शन दिली जाईल आणि जर तुमची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ सक्रिय नोंदणी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला दरवर्षी 12,000 रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे। म्हणजे जितकी जास्त वर्ष तुमची नोंदणी सक्रिय असेल तितकीच जास्त पेन्शन मिळणार आहे। मित्रांनो, आता प्रश्न येतो की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? मित्रांनो, या योजनेसाठीचा अर्जाचा अधिकृत नमुना BOCW म्हणजेच बांधकाम कामगाराच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे। हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळील किंवा तुमच्या तालुक्यातील बांधकाम कामगार सुविधा केंद्रात हा अर्ज प्रत्यक्ष जाऊन सादर करायचा आहे। म्हणजेच या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे। आता पाहूया अर्जासोबत कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। मित्रांनो, अर्ज भरताना काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील। सर्वप्रथम पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल, सही केलेली छायाप्रत जोडावी लागेल। याशिवाय जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र द्यावे लागेल।
तसेच आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्याची पासबुकची प्रत देखील अर्जासोबत जोडावी लागेल। ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बांधकाम कामगार सुविधा केंद्रात अर्ज सादर करायचा आहे। म्हणून अर्ज भरताना ही सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, म्हणजे अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, आता जाणून घेऊया अर्जामध्ये नेमकी कोणती माहिती भरावी लागणार आहे। मित्रांनो, अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे। सर्वप्रथम बांधकाम कामगाराचे संपूर्ण नाव, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक आणि जन्मदिनांक नमूद करायचे आहे। त्यानंतर वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्याची तारीख लिहायची आहे। त्यानंतर प्रथम नोंदणी कधी झाली आणि कोणत्या जिल्ह्यात झाली याची माहिती भरावी लागेल। तसेच नूतनीकरण कधी कधी झाले आणि कोणत्या जिल्ह्यात झाले याचीही तपशील अर्जामध्ये नमूद करावी लागेल। त्यानंतर बँक खात्याची माहिती, खाते क्रमांक आणि IFSC क्रमांक अचूक भरायचा आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर अर्जात दिलेली माहिती खरी आहे अशी स्वघोषणा करावी लागेल। तसेच जर अर्जातील माहिती खोटी आढळली तर त्याबाबत होणाऱ्या योग्य कारवाईस आपण पात्र राहू अशी घोषणा देखील अर्जामध्ये करावी लागेल। आणि शेवटी संबंधित कामगाराने स्वतःची सही करून अर्ज पूर्ण करायचा आहे। म्हणून अर्ज भरताना प्रत्येक माहिती एकदा तपासून भरावी, जेणेकरून पुढे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाचा शब्द वापरण्यात आला आहे, तो म्हणजे जीवित नोंदणी किंवा सक्रिय नोंदणी। अनेक बांधकाम कामगारांना हा शब्द समजत नाही। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर फक्त एकदाच नोंदणी करून चालणार नाही। तुमची नोंदणी सक्रिय म्हणजेच वेळोवेळी नूतनीकरण केलेले असणे आवश्यक आहे। म्हणून ज्यांची नोंदणी सक्रिय आहे आणि इतर पात्रता पूर्ण होते अशा बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुमची नोंदणी सध्या सक्रिय आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या। आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, या योजनेमध्ये सर्वांना एकसारखी पेन्शन मिळणार नाही। तुमची महामंडळाकडे किती वर्षाची नोंदणी सक्रिय आहे त्यानुसारच पेन्शनची रक्कम ठरवण्यात आली आहे। म्हणजे 10 वर्ष नोंदणी असेल तर एक रक्कम मिळणार, 15 वर्ष असेल तर त्यापेक्षा जास्त रक्कम मिळणार आणि 20 वर्ष नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक म्हणजेच वार्षिक 12,000 रुपयापर्यंत पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे या योजनेमध्ये नोंदणीचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे। अर्ज भरताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, अर्जामध्ये जी माहिती भराल ती तुमच्या कागदपत्राप्रमाणेच भरावी। उदाहरणार्थ तुमचं नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, बँक खात्याची तपशील आणि नोंदणी क्रमांक यामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या, कारण अर्जामध्ये दिलेली माहिती खरी असल्याची स्वघोषणा देखील द्यावी लागेल। म्हणून अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा संपूर्ण अर्जाने जोडलेली कागदपत्रे नीट तपासून मगच सुविधा केंद्रात जमा करा। मित्रांनो, 13 जुलै 2026 रोजी सुरू करण्यात आलेल्या नवीन 4 योजनांपैकी ही निवृत्ती वेतन योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कारण अनेक बांधकाम कामगार आयुष्यभर कष्टाची कामे करतात, मात्र वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काम करणे अनेकांसाठी शक्य होत नाही। अशा वेळी या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना वार्षिक पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि योजनेतील सर्व अटी पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगारांना पेन्शन मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। त्यामुळे जे बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन निवृत्ती वेतन योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली। या योजनेमध्ये लाभ कोणाला मिळणार, पात्रता काय आहे, किती पेन्शन मिळणार, अर्ज कुठे आणि कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार, तसेच अर्जामध्ये कोणती माहिती भरावी लागणार, हे सर्व मुद्दे आपण सोप्या भाषेत समजून घेतले। मला आशा आहे की ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरली असेल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल। आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांचे असेच महत्त्वाचे अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे,
त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा, म्हणजेच अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.